नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की इन्कम टॅक्स ऑफिसर घरी आलेले असतात आणि घरामध्ये आता त्यांना खूप कॅश त्याचबरोबर खूप दागिने सुद्धा सापडलेले असतात। आता इन्कम टॅक्स ऑफिसर हे म्हणायला लागतात, तुम्ही तर म्हणाला होतात तुमच्या घरात काही सापडणार नाही, पण आता हे एवढं सगळं सापडलेलं आहे, मग आता हे सगळं कुठून आलं, कसं आलं, हे सगळं तुम्हाला आम्हाला एक्सप्लेन करावं लागेल। मग हे सगळं कोण एक्सप्लेन करणार आहे, कोणता अकाउंटंट हे सगळं सांगणार आम्हाला। त्याबरोबर आता लगेचच पुढे ते सर सांगत असतात की तुम्हाला जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही करून बोलवू शकता, पण तुम्हाला कॉन्टॅक्ट हा आमच्या नंबरवरून करावा लागेल। आता सिद्धिराजचा मोठा भाऊ म्हणायला लागतो की अहो सर, आम्हाला असा कोणाचा नंबर कसा काय पाठ असू शकतो, मोबाईलमध्ये असतात सगळेच नंबर। त्यावर सिद्धिराज पटकन म्हणतो, मला भावना मॅडमचा नंबर पाठ आहे। त्याबरोबर आता सगळेच जण सिद्धिराजकडे पाहायला लागतात। तर आता सिद्धू सांगत असतो की अहो म्हणजे त्या आपल्या अकाउंटंट आहेत, सो मला त्यांचा नंबर लक्षात आहे, बऱ्याचदा हिशोबाचे कामकाज त्या करत असतात। त्याबरोबर बाबा लगेचच सिद्धूला सांगतात की ठीक आहे, सांग तू नंबर। मग लगेचच आता सिद्धू हा नंबर सांगतो आणि भावनाला कॉल केल्यावर भावना बोलत असते, हा बोला ना। त्यावर आता सिद्धू हा भावनाला सांगत असतो, मॅडम आमच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे। आता हे ऐकून इकडे भावनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर दुसरीकडे आता बाबांना कामावरती जाण्यासाठी वीणा वहिनी ही डबा देत असते। आता बाबा म्हणत असतात, मला ना आज कामावर जाण्याचं अजिबात मन नाही आहे, लक्ष्मीला बरं नाही आहे आणि मी कसं जाऊ, त्यात तीसुद्धा आज पोळा लाटायला जायचं असं म्हणते, मग काय करायचं, आपण तिला कसं थांबवायचं। वीणा वहिनी म्हणत असते, बाबा आपण एक काम करू, त्यांच्या वाटचं कामाला मी जाईन। त्यावर बाबांना आता वीणा वहिनीने कामाला जाणं काही पटत नसतं। बाबा म्हणत असतात की अगं तू नको जाऊस, पण वीणा वहिनी आता हट्टाला पेटते। ती म्हणत असते की मी काही फक्त या घरची सून नाही आहे, तर मी या घरची मुलगीसुद्धा आहे, त्यामुळे माझंसुद्धा काही कर्तव्य आहे की नाही, आणि स्वयंपाक बनवणं हे गृहिणीचं काम आहे, माझ्या आवडीचं काम आहे, त्यामुळे मला हे व्यवस्थित जमेल, मी हे व्यवस्थित करेन। त्यामुळे आईंच्या बदलीवर मी जाईन, म्हणजे आईंचा आरामही होईल आणि कामही पुढे होत जाईल। त्याबरोबर आता बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, पण आपण आईला थांबवायचं तरी कसं तुमच्या। त्याबरोबर लगेचच आता दोघंही विचार करायला लागतात आणि बाबांना आता आईला थांबवण्यासाठी एक भन्नाट सुपरहिट आयडिया सुचलेली असते। तर दुसरीकडे आता इन्कम टॅक्स ऑफिसर हे संपतरावांना विचारतात की तुमचं पार्टीचं काम सगळं कोण हँडल करतं। त्याबरोबर लगेचच आता ते सांगत असतात की माझं सगळं काही काम हा माझा मुलगा म्हणजेच सिद्धिराज हँडल करत असतो। आता सिद्धिराजचं नाव घेतल्याबरोबर लगेचच ते इन्कम टॅक्स ऑफिसर सिद्धूला म्हणतात, आम्हाला तुमचं लॅपटॉप चेक करावं लागेल, तुमचं लॅपटॉप आणून द्या। आता सिद्धूला लॅपटॉप मागितल्यावर तो म्हणतो, लॅपटॉप कशाला हवं आहे। इतक्यात त्याचा मोठा भाऊ म्हणतो, ते बघा तिथेच ठेवलेलं आहे। मग आता इन्कम टॅक्स ऑफिसर लॅपटॉप घेतात आणि उघडतात। मग ते सिद्धूला पासवर्ड सांगा असं विचारतात। त्याबरोबर आता सिद्धू हा म्हणत असतो, पासवर्ड कशाला हवा आहे, पासवर्ड ते आता सिद्धू मनातल्या मनात म्हणत असतो, आता मी यांना पासवर्ड कसा सांगू, माझ्या फोनचा लॅपटॉपचा पासवर्ड तर भावना मॅडम आहे, जर मी यांना पासवर्ड सांगितला तर इथे दुसराच काहीतरी राडा सुरू होईल। त्यावर इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, पासवर्ड सांगायला इतका वेळ लागतो का। सिद्धू म्हणत असतो, माझ्या लक्षात नाही आहे माझा पासवर्ड, मी आठवत होतो। त्याबरोबर आता सगळेच जण सिद्धूला म्हणायला लागतात, अरे सिद्धू हे काय बोलतोयस, तू पासवर्ड कसा विसरशील, सांग बरं पटकन पासवर्ड। सिद्धू, अरे का आडेवेडे घेतोयस बाळा, सांग ना पासवर्ड। तर आता इकडे लगेचच इन्कम टॅक्स ऑफिसर त्याला सांगत असतात की हे बघा, तुम्ही स्वतःहून पासवर्ड सांगून टाका, नाहीतर खरं कसं काढून घ्यायचं ह्याच्यासाठी आमच्याकडे बरेच उपाय असतात। त्याबरोबर आता इकडे लगेचच वहिनी त्याला विचारते, सिद्धू का रे, काय झालं, पासवर्ड म्हणून कोणाचं नाव वगैरे आहे का। त्याबरोबर लगेच सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात। तर इकडे आता सिद्धू पटकन जोरात बोलतो, भावना। आता हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की सिद्धूच्या लॅपटॉपचा पासवर्ड भावना असा आहे। त्याबरोबर आता मात्र सिद्धू हा डोळे बंद करून तिथे उभा असतो। त्याबरोबर दुसरीकडे आता इकडे किचनमध्ये
आपली जानू स्वयंपाक बनवत असते आणि स्वयंपाक करत असताना तिला तिच्यामध्ये आणि जयंतमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते आठवत असतं. तिला आठवत असतं की ती जयंतला म्हणाली होती, जयंत, मी आज घरी आरती वहिनी आणि व्यंकीला बोलवू का? आणि त्यानंतर जयंतला ठसका लागला आणि त्याची तब्येत खराब झाली. इतक्यात तिला कोणीतरी डोरबेल वाजवल्याचा आवाज येतो. ती पटकन आता बाहेर येते आणि दरवाजा उघडते आणि बघते तर काय, आता दरवाजामध्ये व्यंकीदादा आणि आरती असतात. व्यंकीदादाला पाहून आता जानू खूप खुश होते. ती पटकन येऊन व्यंकीदादाला मिठी मारते आणि तुम्ही दोघे असे अचानक कसे आलात असं विचारते. त्यावर व्यंकीदादा सांगतो की अगं तुला सरप्राईज द्यायलाच आम्ही दोघं आलोय. मग ती त्या दोघांनाही घरात घेऊन येते. आता इकडे जानूचं घर बघून लगेचच आरती म्हणायला लागते, यांचा गोतावळा खूप मोठा आहे का व्यंकी? त्यावर व्यंकी सांगतो, नाही, ते दोघंच राहतात इथे. त्यानंतर आता त्यांच्या गप्पा सुरू होतात. मग आता लगेचच व्यंकी हा जानूला विचारतो, जयंत कुठे आहे? त्यावर आता जानू ही मनातल्या मनात म्हणत असते, आता इकडे घरी व्यंकीदादा आणि आरती आलेत, त्यातच जयंतची तब्येतसुद्धा बरी नाही आहे. मग आता जयंतला हे आवडेल ना की तो चिडेल? आता लगेचच व्यंकीदादा म्हणतो, अगं काय विचारतोय, कुठे? तर दुसरीकडे आता इन्कम टॅक्स ऑफिसर हे बोलत असतात, सांगा पासवर्ड. तर आता इकडे आपल्या सिद्धूने पासवर्ड आता सांगितलेला असतो भावना. इतक्यात सगळ्यांना प्रश्न देखील पडलेला असतो आणि इतक्यात त्या ठिकाणी भावना आलेली असते. त्याबरोबर लगेच सिद्धू म्हणतो, भावना मॅडम आल्या असं मी म्हणत होतो, पासवर्ड नाही येतो. त्यानंतर आता लगेचच भावना पुढे येते. तर इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांना सांगत असतात की मला यांचे क्रेडिट डिटेल, डेबिट डिटेल यांच्या एंट्री, त्याचबरोबर यांचे सगळे बँक स्टेटमेंट्स, गेल्या 3 वर्षात झालेले यांच्या बँकेतले व्यवहार वगैरे, यांच्या प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स, त्याचबरोबर यांच्या घरात जी काही कॅश सापडली तिचे डिटेल्स, त्याचबरोबर यांच्या घरात जे दागिने सापडलेत त्यांचे डिटेल्स, सगळं जर तुम्ही देऊ शकणार असाल तरच आपण पुढे बोलू. मग आता भावना त्यांना सांगते की हो चालेल. आता भावना मनात म्हणत असते, पण मी हे सगळं कसं सांगू? एक वेळेस बँक डिटेल्स सगळ्या मी देऊ शकते, पण घरातले दागिने आणि पैसे यांचं मी कसं नियोजन करून सांगू? तर आता दुसरीकडे आजी ही लगेचच आईच्या कानात कुजबुजत म्हणते की हिला इथे बोलवण्याची काय गरज होती? अगोदरच आपण हिला एवढं बोललोय, हिचा एवढा अपमान केलाय, आता ही मुलगी आपली बाजू घेऊन काय सावरणार सगळं? आता उगाचच्या उगाच आपण हिच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलेलं आहे. तर आता सिद्धू हा मनातल्या मनात म्हणत असतो, भावना मॅडम सॉरी, मला माफ करा. अहो मी उगाचच्या उगाच तुम्हाला या सगळ्यात ओढलं आहे ते मला माहिती आहे, पण तुम्हाला काय सांगू, मला या सगळ्यातून फक्त आता तुम्हीच व्यवस्थित बाहेर काढू शकता, म्हणून मी हे सगळं काही केलेलं आहे. मला फक्त तुम्हीच यातून बाहेर काढाल अशी आशा वाटत होती हो. तर दुसरीकडे आता आईचा हात दुखत असतो तरीसुद्धा ती आता कामावरती जाण्याची तयारी करत असते. ती तिचा डबा वगैरे पॅक करत असते. तिला एका हाताने काही करायला जमत नसतं आणि ही गोष्ट आता बाबा आणि वीणा वहिनी बघतात. मग लगेचच बाबा आणि वीणा वहिनी नाटकाला सुरुवात करतात. ऐ ऐ ग आ असं बाबा ओरडतात. वीणा वहिनी म्हणते, बाबा बाबा हो कसं लागलं तुम्हाला? या या इथे बसा. आई हो बघा ना बाबांना केवढं लागलं. आता आई विचारते, काय हो काय लागलं तुम्हाला असं अचानक? आता तर व्यवस्थित होतात. त्यावर वीणा वहिनी सांगायला लागते की अहो आई, बाबा रिक्षावरती जायला निघत होते आणि अचानक त्यांच्या पायाला सोफा लागला आणि गुडघ्यात सोफा लागल्यामुळे त्यांना खूप दुखतंय हो. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, खूप त्रास होतोय का हो तुम्हाला? बाबा म्हणतात, नाही नाही मी व्यवस्थित आहे, मी जातो बाबा रिक्षावरती, मला असं घरी थांबून चालणार नाही. त्यावर आई म्हणते, अहो असं काय करताय, त्रास होतोय ना तुम्हाला, मग कसे जाल तुम्ही कामावर? नका जाऊ बरं. आणि तुम्हीच म्हणता ना की शरीर ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे म्हणून. मग जर आपण आपली संपत्ती जपली नाही तर कसं बरं चालेल? तुम्ही आज घरीच राहा आणि आराम करा. मग उद्या तुम्ही हवं तर कामावरती जा, नाहीतर आज कामावर जाल आणि काहीतरी काम वाढवून ठेवाल आणि पुढची सगळी कामं मग तुमची अडून जातील. आज तुम्ही कामावर जाऊ नका हो, घरी राहा आणि आराम करा. तुम्हाला आता आरामाची गरज आहे. आपल्याला जर लागलं आहे तर आपणच स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे की नाही? त्यावर बाबा लगेचच आता आईला म्हणत असतात, हे सगळं मी आणि वीणाने केलेलं नाटक होतं, आम्हाला तुला हेच समजावून सांगायचं होतं. आणि मग आता ते दोघं मिळून आईला कामावर जाण्यापासून थांबवतात. तर आई आता त्यांना सांगत असते, अहो पण माझा जो काही मालक आहे ना
तो खूप जास्त खडूस आहे. एकही दिवस जरी कामावर गेलं नाही ना तरी तो कामावरून बायकांना सरळ कमी करून टाकतो. मग या अशा परिस्थितीत मी काय करू? त्यावर वीणा वहिनी म्हणते, अहो आई, तुमची बदली म्हणून मी जाणार आहे ना कामावर, मी आहे ना. आणि मग वीणा वहिनी पटकन डबा पॅक करते पिशवीमध्ये आणि म्हणायला लागते, काळजीच करू नका तुम्ही आई, मी व्यवस्थित सगळं काम करेन. त्याबरोबर बाबा आणि आई वीणाला ऑल द बेस्ट करतात. त्यानंतर वीणा तिकडनं गेलेली असते. तर दुसरीकडे आता भावनाने सगळा डिटेल्स द्यायला इन्कम टॅक्स ऑफिसर बरोबर बोलायला सुरुवात केलेली असते. भावना आता सांगत असते की या ज्या फाईल्स आहेत यामध्ये यांच्या सगळ्या काही डेबिट एंट्री, त्याचबरोबर क्रेडिट एंट्री, तसेच यांचे सगळे स्टेटमेंट्स आहेत. आणि तुम्हाला घरामध्ये जी काही कॅश सापडली आहे ती सगळी कॅश ही माझ्या अकाउंट डिटेल्समध्ये तुम्हाला मी मेन्शन केलेली करून दिलेली आहे. आणि हे जे दागिने आहेत यांच्या घरात 3 विवाहित स्त्रिया आहेत, त्यामुळे हे यांचं स्त्रीधन आहे. त्याचबरोबर आता सगळ्या डिटेल्स मिळाल्यानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात की तुमची जी अकाउंटंट आहे ती खरंच खूप हुशार आहे, तिने अगदी प्रत्येक गोष्टीची डिटेल मला व्यवस्थित दिली. सॉरी, कदाचित आम्हालाच चुकीची माहिती मिळाली. आणि मग ते तिकडनं निघून जातात. माझंही काम झालं आहे, मी निघते असं म्हणत भावनाही तिकडनं जात असते. मग ती म्हणते, या फाईल्स न्यायला मी नंतर येते. त्याबरोबर सिद्धू तिला ठीक आहे म्हणतो. भावना जात असताना आजी तिला थांबवतात आणि म्हणत असतात, थांब, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. आता आजीने भावनाला असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं आजींना भावनाबरोबर बोलायचं तरी काय आहे. तर आता इकडे वेंकीदादा हा म्हणत असतो की चल, मी जाऊन जयंतला उठवतो, त्याच्याशी जरा बघून येतो, त्याला बोलतो त्याच्याशी. जानू म्हणते की तो बराच वेळ झालाय झोपून, आपण सगळेच जाऊया वेंकीदादा. तर लगेचच आता जयंत हा आजारी पडल्याचं नाटक करत असतो. तो अंगावरती पांघरून घेऊन झोपतो. तर इकडे आता वेंकीदादा, जानू, त्याचबरोबर आरती हे तिघही जयंतला बघण्यासाठी वरती आलेले असतात. लगेचच जानू ही त्यांच्या बेडरूमचा पासवर्ड टाकते, दरवाजा उघडतो आणि मग ते आता आतमध्ये तिघही येतात. जानू जयंतला उठवून बसवते आणि मग आता लगेचच इकडे वेंकीदादा ही त्याची चौकशी करायला लागतो. तर आरती म्हणायला लागते की बरं झालं आम्ही आलो जानूताई म्हणून, नाहीतर तुम्ही एकटीने काय काय केलं असतं. आता जोपर्यंत जयंत भाऊजींना बरं वाटत नाही तोपर्यंत आम्ही दोघं इथे तुमच्याबरोबर थांबू. त्याबरोबर लगेचच जानू म्हणते, हो चालेल, आवडेल मला. उलट खरं सांगू का, आम्हाला तुम्हाला बोलवायचंच होतं, पण अचानक जयंतची तब्येत खराब झाली म्हणून मी माझा प्लॅन कॅन्सल केला. तर दुसरीकडे जयंत मनातल्या मनात म्हणत असतो, या जानूच्या घरचे का सगळे माझ्या संसारामध्ये लुडबुड करत असतात, मला आणि माझ्या जानूला हे सुखाने का जगू देत नाही आहेत. तर दुसरीकडे बिचारी वीणा वहिनी ही आता केंद्रावरती काम करायला आलेली असते, पण तिला काही पोळ्या लाटायला जमत नसतात. बिचारीने कधीच एवढं फास्ट काम केलेलं नसतं, कधीच एवढ्या फास्ट पोळ्या लाटलेल्या नसतात आणि त्यामुळे तिची सगळी गडबड होत असते. आता तिच्याकडून एक पिठाचा डबा पडणार असतो. इतक्यात ते तिचा मालक बघतो आणि म्हणायला लागतो की काय हो, काय करताय हे ताई तुम्ही, हे बघा जरा हात चालवा, पटापट कामं करा. ह्या पोळ्या 100 लाटायच्या आहेत दुपारच्या आणि मग तुम्हाला रात्रीच्याही 100 पोळ्या लाटून ठेवायच्या आहेत. जर तुम्ही लक्ष्मीताईंच्या जागेवर आलाय तर मग ताईंसारखं कामसुद्धा करा, समजलं का. उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नका. आता ह्या 100 लाटून आणखीन 100 लाटायच्या म्हटलं तर वीणा वहिनीला खूप जास्त टेन्शन हे आलेलं असतं, पण तरीसुद्धा ती म्हणते की मी करेन पटापट काम, मी करते ना. तर दुसरीकडे आता लगेचच भावनाला आठवायला लागतं की आजींनी तिचा पूर्वीच्या आणि सिद्धिराजच्या चहा पाण्याच्या दिवशी किती अपमान केला होता ते. तर इकडे आजी ह्या भावनाला म्हणायला लागतात, हे बघ, तू आज जे काही केलंस त्यामध्ये तू काही मोठी गोष्ट केली आहेस असं समजू नको. जे आज तू केलंस ते तुझं कामच होतं. त्याबरोबर संपतराव हे म्हणायला लागतात की भावना बेटा, पण आज तू जे काही केलंस ते खरंच खूप ग्रेट होतं. म्हणजे आज तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडू शकलो. खरंच तुझे आभार आम्ही मानतो. त्याबरोबर पुढे ते म्हणत असतात की तू तुझं काम हे अगदी उत्तम पद्धतीने केलंस. सिद्धू, जा त्यांना सोडून ये. त्याबरोबर सिद्धू हा भावनाला घेऊन बाहेर आलेला असतो. तर आता सिद्धूसुद्धा, तुम्ही आम्हाला वाचवलं, तुमचे खूप खूप आभार असं भावनाला म्हणत असतो. भावना त्याला सांगते की अहो हे माझं कामच आहे आणि याचेच मला पैसे देखील मिळतात. पण प्रश्न ह्या गोष्टीचा आहे सिद्धिराज की तुमच्या घरावरती धाड पडली याचा अर्थ नक्की कोणीतरी टिप दिली असेल, पण मग कोणी टिप का दिली असेल. त्यावर सिद्धू म्हणत असतो की कदाचित तुम्ही मगाशी म्हणालात तसं आमचे खूप शत्रू आहेत, त्याच्यापैकीच एकाने कोणीतरी दिली असेल. मग भावना सिद्धूला सांगत असते की मला असं वाटतं की तुम्ही तुमचे सगळे व्यवहार हे
जरा आटोक्यात नियमानुसार केले पाहिजेत. त्यावर सिद्धू म्हणत असतो की हो करू, आता आम्हाला हा धडा मिळालेलाच आहे, आम्ही आता पुढे काळजी घेऊ. त्यानंतर आता सिद्धू भावनाला म्हणत असतो की मी सोडायला येतो. भावना नको म्हणत असते. इतक्यात तिला तिथून जात असताना संतोष दादा दिसतो. भावना म्हणते संतोष दादा इथे. तर दुसरीकडे आता जानू आणि वेंकी दादा हे दोघं जण मिळून बिचाऱ्या आरतीला त्रास देत असतात, तिची गंमत करत असतात. तर दुसरीकडे आता आईला घरी राहायला बाबांनी आणि वीणा वहिनीने सांगितलेलं असतं, त्यामुळे ती बिचारी एका हाताने जमेल तसं घरातली आवरावर करण्याचा प्रयत्न करत असते. मग बाबा तिच्याकडे येतात आणि तिला एक जागी शांत बसवतात आणि तिच्या हाताला आता बाम लावून देत असतात. तर आई बाबांना सांगत असते की अहो माझ्या हाताला ऑलरेडी आरतीने बाम लावलेला आहे, त्यामुळे बाम लावण्याची गरज नाही आहे. त्यावर बाबा म्हणत असतात की थांब गं तू जरा, मला लावू देत बरं तुझ्या हाताला बाम. आणि मग आता बाबा बाम लावत असताना आई त्यांच्याकडे एकटक बघत असते. बाबा आईला विचारतात काय गं माझ्याकडे अशी एकटक का बघतेस. त्यावर आई ही बाबांना सांगते मी किती नशीबवान आहे ना ते बघतेय मी. 40 वर्षांपूर्वी आपण पळून जाऊन लग्न केलं होतं आणि त्यावेळेस माझं माहेर कायमचं संपलं होतं, पण तुम्ही मला कधीच माझ्या माहेराची उणीव भासू दिली नाही. कायमच तुम्ही माझी काळजी घेतली आहे आणि जशी पूर्वी काळजी घ्यायचा तशीच आजही घेता. पण आपला संतोष आपल्या वीणासाठी हे सगळं करेल का हो. वीणाची तो इतकी काळजी करेल का. आज बिचारी काम करून दमून थकून घरी येईल, त्यावेळेस संतोषसुद्धा वीणासाठी हे सगळं करेल का. तो तिच्याशी सोबत एवढा चांगला वागेल का. त्यावर बाबा आता आईला सांगतात की तू या गोष्टींचा उगाच एवढा सगळा विचार करू नकोस गं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण मित्रांनो पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की आता वेंकीला आणि आरतीला घरातून हकलवून देण्यासाठी जयंत नेमकं काय करणार आणि कशा पद्धतीने आता तो वेंकी आणि आरतीला घराच्या बाहेर काढणार. तर दुसरीकडे आता बिचाऱ्या वीणा वहिनीने एवढे सगळे कष्ट केल्यानंतर तरी संतोषदादा तिच्याशी चांगलं वागणार का. सगळं पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच आणखी छान छान व्हिडिओ बनवत राहू. त्याचबरोबर आता तुम्हाला कोणती जोडी जास्त आवडते ते सुद्धा सांगा, म्हणजेच सिद्धिराज आणि भावना की जानू आणि जयंत. कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या आवडत्या जोडीचं नाव. चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपतो. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.